महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि मुंबईच्या जनमानसावर ज्या एका व्यक्तीच्या शब्दांचा आणि व्यक्तिमत्वाचा कायमस्वरूपी प्रभाव राहिला, तो म्हणजे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब केशव ठाकरे. बाळासाहेबांचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी पुण्यात झाला. त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे हे एक प्रख्यात समाजसुधारक आणि लेखक होते, ज्यांच्या वैचारिक वारसाचा प्रभाव बाळासाहेबांच्या जडणघडणीवर स्पष्ट दिसतो. आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करण्यापूर्वी बाळासाहेबांनी एक प्रतिभावान व्यंगचित्रकार म्हणून ओळख निर्माण केली. फ्री प्रेस जर्नलमध्ये त्यांची राजकीय व्यंगचित्रे गाजली. 1960 साली त्यांनी स्वतःचे साप्ताहिक मार्मिक सुरू केले. याच मार्मिकमधून त्यांनी महाराष्ट्रातील मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाला आणि मुंबईत परप्रांतीयांना मिळणाऱ्या वाढत्या नोकरी संधींविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली. मराठी तरुणांच्या नोकरी आणि हक्कांसाठीच्या तीव्र घसंतोषातून 19 जून 1946 रोजी शिवसेना या प्रादेशिक पक्षाची स्थापना झाली. बाळासाहेबांचे ध्येय स्पष्ट होते: मराठी माणसाला न्याय मिळालाच पाहिजे. त्यांच्या भाषणांनी मुंबई ढवळून निघाली. त्यांचे वक्तृत्व धारदार, थेट आणि अत्यंत प्रभावी असायचे. त्यांनी मराठी अस्मितेच्या मुद्द्यासोबतच हिंदुत्वाच्या विचारांनाही महत्त्व दिले. शिवसेना लवकरच मुंबईच्या आणि नंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील एक शक्तिशाली शक्ती बनली. बाळासाहेब कधीही संवैधानिक पदावर नव्हते, तरीही त्यांच्या शब्दाला महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड वजन होते. त्यांना लोक मोठ्या आदराने रिमोट कंट्रोल चालवणारे नेते म्हणायचे. बाळासाहेबांनी आयुष्यात अनेक राजकीय चढ-उतार पाहिले, पण त्यांच्या भूमिका नेहमी ठाम राहिल्या. त्यांचे अनुयायी त्यांना देव मानत, तर विरोधक त्यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे त्यांना घाबरून असत. 17 नोव्हेंबर 2012 रोजी या ज्वलंत नेत्याने अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर मुंबई आणि महाराष्ट्र एका भावनिक शोकात बुडाला. बाळासाहेब ठाकरे नावाचे पर्व संपले असले तरी त्यांचा हिंदुत्वाचा आणि मराठी अस्मितेचा वारसा आजही महाराष्ट्राच्या राजकारणात जिवंत आहे आणि कायम प्रेरणा देत राहील.